श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. काय तुमच्याही घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही एक चूक केली तर घरात सुख समृद्धी येण्याऐवजी संकट ओढावू शकतात. अनेक स्त्री पुरुष नकळत अशा काही चुका करतात ज्यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होतो. बाळकृष्णाची सेवा कशी करावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अन्यथा पश्चातापाची वेळ येऊ शकते. आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते. बाळकृष्ण हे आनंदाचे, मांगल्याचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. पण केवळ मूर्ती आणून ठेवणे पुरेसे नसते, तिची योग्य पद्धतीने सेवा करणे तितकेच महत्त्वाचे असते. आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती का असावी आणि ती ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. बाळकृष्णाची मूर्ती घरात असण्याचे महत्त्व. बाळकृष्णाची मूर्ती घरात असल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्या दाम्पत्यांना संतती सुख हवे आहे त्यांच्यासाठी बाळकृष्णाची सेवा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे घरात प्रेमाचे वातावरण राहते. असे मानले जाते की बाळकृष्ण आपल्या घरातील लहान मुलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करतात. बाळकृष्णाची मूर्ती नेहमी देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात असावी. मूर्ती बसलेल्या अवस्थेतील किंवा रांगणाऱ्या रूपातील असावी. ती अतिशय मोहक असते. बाळकृष्णाची मूर्ती कधीही अस्वच्छ ठेवू नका. दररोज त्यांना स्नान घालून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. बाळकृष्णाला कधीही उपाशी ठेवू नये. घरात जे काही सात्विक अन्न शिजेल त्याचा पहिला भोग त्यांना लावावा. विशेषतः लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य त्यांना प्रिय आहे. ज्या घरात बाळकृष्ण आहेत त्या घरात स्त्री पुरुषांनी विनाकारण वाद घालू नयेत. घरातील अशांतता बाळकृष्णाला प्रिय नाही. यामुळे घराची प्रगती थांबू शकते. जर तुम्ही बाळकृष्ण घरात ठेवत असाल तर खालील चुका टाळणे अनिवार्य आहे, अन्यथा घरात नकारात्मकता येऊ शकते. बाळकृष्ण हे घरातील लहान मुलांसारखे असतात. घराला कुलूप लावून त्यांना अनेक दिवस एकटे सोडून जाऊ नका. जर बाहेर जाणार असाल तर त्यांना सोबत न्या किंवा शेजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे सेवेसाठी देऊन जा. बाळकृष्णाला दररोज स्नान घालणे आवश्यक आहे. त्यांना कधीही मळलेल्या वस्त्रात ठेवू नका. ऋतूप्रमाणे त्यांचे कपडे बदला. उन्हाळ्यात सुती आणि हिवाळ्यात उबदार कपडे. बाळकृष्णाला दिवसातून किमान 3 ते 4 वेळा भोग नैवेद्य दाखवला जातो, पण आपल्याला शक्य नसेल तर दिवसातून एकदा तरी त्यांना नैवेद्य हा आवर्जून दाखवावा. त्यांना कधीही उपाशी ठेवू नका. स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना अर्पण करा. ज्या खोलीत किंवा देवघरात बाळकृष्ण आहे तेथे अस्वच्छता किंवा कोळी कष्टके असू नयेत. तसेच आंघोळी केल्याशिवाय मूर्तीला स्पर्श करू नका. जर मूर्ती कुठूनही खंडित झाली असेल तर ती देवघरात ठेवू नये. तिचे विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा करावी. ज्या घरात बाळकृष्ण आहेत तिथे शक्यतो तामसिक भोजन म्हणजेच मांसाहार, मद्यपान टाळावे. जर करत असाल तर देवघर आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे आणि शुद्ध असावे. बाळकृष्णासोबत नेहमी त्यांची प्रिय बासुरी आणि मोरपीस ठेवावे. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. बाळकृष्णाच्या कोणत्याही नैवेद्यात तुळशीचे पान असणे अनिवार्य आहे. तुळशीशिवाय कृष्ण नैवेद्य स्वीकारत नाही. रात्रीच्या वेळी त्यांना प्रेमाने झोपवावे. लहान गादी किंवा पाळणा ठेवावा. बाळकृष्णाची सेवा ही देव म्हणून करण्यापेक्षा घरातील सदस्य म्हणून केली तर त्याचे फळ अधिक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असते. बाळकृष्णाची मूर्ती घरात ठेवत असताना बाळकृष्णाचा चेहरा हसरा आणि डोळे प्रसन्न असावे. रागीट किंवा भयंकर वाटणारी मूर्ती घरात ठेवू नका. घरासाठी मूर्तीचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा पण हाताच्या वितीपेक्षा जास्त मोठा नसावा. साधारण 3 ते 6 इंच सर्वोत्तम मानली जाते. एकाच देवाच्या घरामध्ये खूप जास्त मूर्ती ठेवू नये. घरामध्ये बाळकृष्णाची सेवा करणे म्हणजे देवाचे आई बाबा होऊन त्याची काळजी घेण्यासारखे आहे. ही केवळ पूजा नसून एक वात्सल्य भाव आहे. बाळकृष्णाची रोज सेवा करत असताना काही गोष्टी क्रमाने कराव्यात. त्यामध्ये सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी प्रेमाने टाळी वाजवून किंवा घंटी वाजवून बाळकृष्णाला उठवावे. त्यांना सुप्रभात म्हणावे आणि हळुवारपणे त्यांच्या झोपलेल्या जागेवर उठून आसनावर बसवावे. बाळकृष्णाला रोज आंघोळ घालणे आवश्यक आहे. स्नानासाठी तांब्याऐवजी शंख वापरल्यास अतिशय शुभ असते. साध्या पाण्याने किंवा अधूनमधून पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर याने स्नान घालावे. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे त्यांच्या अंगावर कोरडे करून मग त्यांना घालावे. त्याचबरोबर त्यांना दागिने जसे की मुकुट, कुंडल, कडे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैजयंतीमाळा आणि मोरपीस लावावे. त्यांच्या हातात त्यांची बासुरी द्यायला विसरू नका, कारण बासुरीशिवाय कृष्ण अपूर्ण आहेत. बाळकृष्णाला दिवसातून कमीत कमी त्यांच्या आवडते
मातेचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. लोणी, खडीसाखर, दूध, दही, पेढे या घरातील सात्विक जेवण अर्पण करावे. सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवा लावून त्यांची आरती करावी. ओम नमो भगवते वासुदेवा किंवा हरे कृष्ण या मंत्राचा जप करावा. दुपारी काही वेळ त्यांना विश्रांतीसाठी पडदा लावावा किंवा झोपवावे. रात्री झोपण्यापूर्वी त्यांचे दागिने, जड वस्त्रे काढून त्यांची हलकी वस्त्रे त्यांना घालावीत. त्यांना प्रेमाने अंगाई गाऊन किंवा शुभ रात्री म्हणून त्यांच्या छोट्याशा पलंगावर झोपवावे. त्यांच्या उशाशी पिण्याचे पाणी ठेवावे. बाळकृष्ण घरात असताना घरात भांडणे, ओरडाओरड करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे. बाळकृष्णाची मूर्ती घरात असणे म्हणजे साक्षात चैतन्य घरात असणे. पण वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक नियमानुसार बाळकृष्णाच्या शेजारी काही गोष्टी, विशिष्ट मूर्ती किंवा वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील ऊर्जेचा समतोल बिघडून आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. घराची भरभराट टिकवून ठेवण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये ठेवत असताना ती वात्सल्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यांच्या शेजारी कालभैरव, तांडव करणारे शिव किंवा महिषासुरमर्दिनी दुर्गा अशा उग्र रूपातील मूर्ती ठेवू नका. यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते. बाळकृष्णाच्या अगदी शेजारी किंवा समोरासमोर शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो ठेवणे टाळावे. शास्त्रानुसार यांची ऊर्जा भिन्न असते, ज्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. अनेक जण देवघरातच देवांच्या शेजारी पूर्वजांचे फोटो लावतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाळकृष्णाच्या शेजारी किंवा त्यांच्या मागे पूर्वजांचे फोटो असल्यास घरात नकारात्मकता येते आणि प्रगती थांबते. पितरांचे स्थान दक्षिण भिंतीवर वेगळे असावे. देवघरात बाळकृष्णाच्या 2 मूर्ती किंवा फोटो एकमेकांसमोर किंवा अगदी शेजारी ठेवू नका. यामुळे गृहकलह वाढण्याची शक्यता असते. बाळकृष्णाची मूर्ती जर थोडी जरी चटकली असेल तर तिचा रंग पूर्ण उडाला असेल तर ती बदलून टाका. खंडित मूर्ती घरात ठेवल्याने दुर्दैवी ओढवते. बाळकृष्णाच्या आसनाजवळ किंवा देवघराच्या परिसरात चामड्याचा बेल्ट, पाकिट किंवा पर्स ठेवू नका. हे अत्यंत अपवित्र मानले जाते. बाळकृष्णाला वाहिलेली फुले सुकली की ती लगेच काढून घ्या. सुकलेली फुले नकारात्मकता आकर्षित करतात आणि घरातील लक्ष्मी निघून जाते. बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी काही ठेवायचे असेल तर या गोष्टी ठेवा. त्यामध्ये कृष्णाच्या शेजारी राधा राणीची मूर्ती असणे सर्वोच्च मानले जाते. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम संबंध वाढतात. बाळकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे. त्यांच्या शेजारी वासरू असलेल्या गायीची मूर्ती ठेवल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. हे कृष्णाचे प्राण आहेत. हे शेजारी असल्यास वास्तुदोष नष्ट होतात. ते म्हणजे मोरपीस आणि बासुरी. देव शिक्षा देत नाहीत, पण आपल्या चुकीच्या ऊर्जा वस्तू घरात एकत्र ठेवल्या की त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती आणि घराच्या वातावरणावरती होतात, ज्याला आपण बरबादी म्हणतो. त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात आणि ह्या चुका जर आपण टाळल्या नाही तर अनेक प्रकारचे संकट जे आहेत तर ते आपल्यावरती ओढावू शकतात. उग्रदेवांच्या मूर्ती जर बाळकृष्णाच्या फोटोजवळ वगैरे ठेवल्या तर त्यामुळे विनाकारण वाद होतात. घरातील सदस्यांमध्ये अविश्वास निर्माण होतो, शांतीभंग होणे आणि संकटे येतात. बाळकृष्ण हे बाळ स्वरूपात आहे म्हणून त्यांचा थेट संबंध घरातील लहान मुलांशी असतो. जर त्यांची सेवा योग्य नसेल किंवा मूर्ती खंडित असेल तर घरातील मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे, त्यांचे आरोग्य वारंवार बिघडणे किंवा त्यांच्या वागण्यात चिडचिडपणा येणे असे अनुभव येऊ शकतात. चुकीच्या ठिकाणी मूर्ती ठेवल्यास किंवा अशुद्धतेमुळे घरात एका प्रकारचा जडपणा जाणवतो. घरातील व्यक्तींना रात्री नीट झोप न लागणे, सतत कसली तरी भीती वाटणे, अशी मनात नकारात्मक विचार येणे अशी लक्षणे दिसू शकतात. जर बाळकृष्णाच्या शेजारी शनिदेवाची मूर्ती ठेवली किंवा अनेक ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या ठेवल्या तर कामे शेवटच्या क्षणी बिघडतात. नोकरीत किंवा व्यवसायात नुकसान होते. त्यामुळे देव कधीच कोणाचे वाईट करत नाही, पण ऊर्जेचा समतोल बिघडला की निसर्गाचे नियम आपल्या विरोधात काम करू लागतात. ज्या घरात बाळकृष्ण उपाशी राहतात जिथे त्यांचा पवित्रतेचा अपमान होतो तिथे गरिबी आणि दुःख स्वतःहून प्रवेश करतात. म्हणूनच या चुका वेळीच सुधारा, जेणेकरून तुमच्या हस्ते खेळते घर बरबाद होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.